मंडळी, तुमच्या यांत्रिक झालेल्या आयुष्यात हास्य फुलवून मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, पैसे नसल्यानंतर हॉटेलमध्ये भांडी घासायला लावतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण पैसे असल्यावर सुद्धा हॉटेलमध्ये काम करायला लागू शकतं हे आज आपल्याला नव्यानंच कळणार आहे. पुढील प्रहसनामधून जे घेऊन मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. बन्या हो आपल्याला तर हे कुठं आहे ज्याच्याने मी तुझा पगार देणार आहे? तुमचं पाकिट गिराईक हाय कुठे? मी याला सकाळपासून एक गिराईक नाही. तुझ्या नादाला लागून आज धंदा चालू केला, पहिला दिवस आहे, एक गिराईक नाही. हा हॅलो पिल्लू बोल. काय तू रडतेस का पिल्लू? आई काय कांदा कापतेस म्हणून रडतेस? नाही नाही तरी पण नको रडू. नको ना रडू पिल्लू, मला नाही राहावं तुझ्याशिवाय. मी येतो, मी 10 मिनिटात पोचतो घरी. तू प्लीज काय करू नको घरात. मी आलो ना लगेच आलो. 2 मिनिटं थांब, आलो. दादांना सांगतो आलो. दादा मला घरी जावं लागेल, घरी प्रॉब्लेम झाला. घरी जावं लागेल म्हणजे? माझी बायको रडते घरी, मला घरी जावं लागेल, तिला समजावं लागेल. येडाय का बन्या? हे कोण सांभाळणार इकडे? दादा तिच्या डोळ्यात पाणी मी नाही बघू शकत कधी. पण रडते का ती? कांदा कापते म्हणून रडते. अरे मग रडणार लय मोठा राडा घातला माझ्या आईने घरात. कसला? माझ्या आईने माझ्या बायकोचा रडतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकलाय. घरात राडे चालू आहे. अरे देव, अरे ऐक ना बने, मला काहीच बनवायला येत नाही बने. आता थोडा वेळ सांभाळ, मला घरी जावं लागेल. बने मला सँडविच बनवायला येत नाही. गिऱ्हाईक आलं तर काय करू मी? माझं घरात सँडविच होईल दोन्ही साईडने, मला जाऊ द्या घरी. अरे बने पण ऐक ना, पहिला दिवस. अरे गिऱ्हाईक आला तर वाट लागेल बने यार. एक काम करा दादा, काय? तिथे खाली ना निळं प्लॅस्टिक आणि दोरी ठेवली, ती घ्या तुम्ही. त्याने काय करू? प्लॅस्टिक टाका, दोरीने सगळं बांधून तुम्ही पण घरी जा. जाऊ दे बने यार. लय वाटलं गेलं, माहिती मला माहिती नाही बायको. बने ऐक ना बने, मी जातो दादा. अरे बने मला सँडविच बनवता येत बने. यायला हा गेला. देवा देवा प्लीज गिऱ्हाईक नको पाठवूस. प्लीज 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 पाया पडतो देवा. 32चा टाइम आहे, गिऱ्हाईकला नाही बोलता येणार. प्लीज नको पाठवूस, मी पाया पडतो. गिऱ्हाईक नको येऊ दे. प्लीज 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 गिऱ्हाईक नको. एक्सक्यूज मी, मला सँडविच मिळेल? आलास आलास ना? नाही असं असेल तर मी जातो. सॉरी भूक लागली होती. नाही नाही हो अहो असं नाही. मी तुमचं सर गिऱ्हाईकाचं स्वागत केलं मी. असं स्वागत बायको करते नवरा दारू पिऊन आल्यावर वाचायला. असं करशील स्वागत, असं करशील तर गिऱ्हाईक जाईल. नको ती फिलॉसॉफी, भूक लागली वाचा आयला. सगळे जर लेखकाची वाक्य बोलले तर आजच पुरस्कार देतील मला. ऐक म्हणजे म्हणा लयच भूक लागली रे म्हणा. प्लीज काही झालं एक सँडविच बनवून दे ना. एक सँडविच बनवून दे. हूं काय हूं? ऐक ना म्हणा, लय भूक लागले रे. म्हणजे माझा प्रॉब्लेम काही झाले, आता पोटात कावले कावकाव करत नाही, नुसतं मारीन असं बोलतो. मला शुगर आहे रे. काही झाले, रस्त्यात कुठं दुकान नाही भेटलं म्हणून मी इकडे आलो. पचकन खाईन नाही जाईन, कारण म्हणा लय टाइम लागेल. काय बोलात? सँडविच देऊ ना. सँडविचचं काय होईल ते? द्या ना मग, पटकन द्या ना. सँडविच द्यायला काय देऊया आपण? सँडविच ना देऊया. द्यायचं काय? नको सँडविच द्या पटकन. एक सँडविच द्या ना. असं काय करता? मला गोली पण खायची. याचं ब्रेडचं? हा ब्रेडचंच ना. चपातीचं करतात ती फ्रँकली. मी विचारलं म्हणजे हे हवं. बनवा ना प्लीज सँडविच. ब्रेडकर काय बघता? कैटरीना कपचा फोटो लागला त्याच्यात.
अरे वसाड्या त्याच्यावर मस्का लाव. दादा घ्या ना सँडविच, घ्या ना सँडविच, घ्या ना. हे काय करतो साईस? मस्कल. असं मस्का तर इकडे भूक लागली सांगतो तुला, कळत कसं नाही मस्का लावायचा. हे काय आहे? अच्छा ये वाला का भिंतीला लावायचं हे वसाडे? हा मस्का आहे ना. हे बघ, हे असं घ्यायचं मस्त. हे बघ, हे असं छान घ्यायचं. इथं छानपैकी याला बटर असा लावायचा. 2 लागतात सँडविचला, 2 ब्रेड लागतात. नशीब नवीन गोष्ट सांगितलीस तू म्हणा. 2 लागतात, एक खाली नाही वर वसाड. तू मला सांगतील. हे बघ इकडं असं हे छान याला लावायचं असतो. इकडं असं हे छान बटर याला लावला, नंतर थोडी चटणी लावायची, जास्त नाही, तिखट पण असेल व्यवस्थित. ती अशी छानपैकी त्याला व्यवस्थित पसरून घ्यायची. छान अशी पसरून घेतली ना, इकडं मस्त छान लागायचं. थोडंसं मी काय करू, मला काहीतरी सांगा तू म्हणतो. काकडी कापायला घेतो पर्यंत. हा 1 मिनिट. हा व्हेरी गुड. आता याच्यामध्ये मीठ टाक आणि टोल नाक्यावर विकायला जा. तुझ्या बापाने असं काकडी सोलली होती. अशी कापतात वसाड्या. अरे सँडविच मधली काकडी असते ती आधी सोलायची असते ना. तो फावडा कुठे आहे? त्याने अशी सोलतात ते. फावडा म्हणजे काकडी हे. हा वसाड्या. हे इकडं असं छानपैकी. हा हे बघ, हे छान अशा असे काप करून घ्यायचे. ओके. ओहो, रेग्युलर करता का तुम्ही? हा म्हणजे काहीतरी घरी करतो, बायकोला सांगतो. येतं का महिना 2000? किती? महिना 2000. अरे बापरे, 2000 एवढे? इन्कम टॅक्सची रेट पडेल एवढे पैसे मिळाले तर मला. 2 लाख कमवतो वसाड्या दर महिन्याला, 1500 सांगतात तू. नाही बघ, हे कांदा असं कामायचं. अच्छा. हा आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे बटाटा. ह्याच्यात बटाटा आला ना ते जाम भारी लागतं. हा हे बघ, असे बटाट्याचे काप घ्यायचे. ओके. हे ना, असे बटाट्याचे काप घ्यायचे आणि मग ते छानपैकी. बस बाबा, इथं एवढं नाटकाचं गिरायकाला छोटू, आपला फायदा कसा होणार? एवढं नाटकाचं. बस बस झालं, बस झालं. अरे मीच आहे गिरायक वसाड्या, मला सांगशील तू? मी कामावर नाही तुझ्या इकडे वसाड्या. हा आता हे छानपैकी ह्याच्यावरती हा कांदा इकडे कांदा काप असे छानपैकी इकडे लावले. हे ठेवलं, याचे केलं की मग त्याच्यावरून असं इथं मी बटाटे कापले ते कुठे? मी इकडे बटाटे कापले ते कुठे आहेत? मग आखर मनात नाही वसाड्या, मोठ्या ना आकर ना बघू दे मला. आता वसाड्या मी बटाटे ते काम कर, तिकडे गरम करायला ठेव. बटाटा कापावं लागला अजून. हा कापतो मी ते. तोपर्यंत एक काम कर, इकडं याला बटाटा आतमध्ये त्याला मस्त गरम होते तू. बटाटा कापतो मी बचाऱ्या. एवढे महिन्यात फुकडे घालूच केवढे बटाटे काप. हा आता हे छान असे बटाटा याच्यावर टाकायचे. असे छान असे टाकले की पुन्हा एकदा आणि मग हे याला याच्यावरून असं ठेवायचं. नाही हे आता टोस्ट मध्ये करायचं. हा उघड. हा ह्याच्यामध्ये. हा तू सॉरी मी सांगितलं बंद कराय तुला. सॉरी तुम्ही बोलत हे. अरे उगार बोला तर बंद करायला सांगितलं का तू? एवढा कशाला घाई करतोस वाचाड्या? ते काय नको म्हणा, मी आजच खाईन. त्यातलं भूक लागली वचरे, तुला कळत नाही कधीपासून भूक लागले. असं छानपैकी आता बरं मला सांग, सॉस कुठं आहे? सॉस कुठं आहे? हा ते आहे ना, ते इथे ठेवलं. हा ये बात. याच्यावर असं मस्त छान असं
असं रे एक असं जाईल की आता मी खातो की एक नंबर. हो सँडविच आहे ना कितीला आहे? 50 रुपये. 100 आहे. अरे बापरे सुट्टे नाही आहेत दादा. हा? 50 रुपये सुट्टे आहेत का? हे घ्या, द्या ना. हे घ्या. थँक्यू. थँक्यू हा. वेलकम. थँक्यू. या. आकर मग मी इकडे सँडविच आता बनवलं होतं सगळे एवढं करून ते कुठे दिलं गिरायकाला. ते माझ्यासाठी बनवलं होतं ना. बोनीचं गिरायक होतं. एक काम करूया. मला आता कळलंय तुम्ही कसं बनवायचं सांगितलंय. मी तुम्हाला लगेच बनवून देतो. ते काम कर. माझे 50 दे. मग अशी घेतलेली 50 दे. नाही पहिले बोनीचे 100 रुपये ते ना मिळणार आता तुम्हाला. मग 100 दे मला. अहो नाही मिळणार ते गल्ल्यात टाकले आता नाही मिळणार. आपण बनवूया ना पटकन होईल. मला सांगा ना आईच्या गावात काय तुझ्या करताय? काही नाही मी घरी जाऊन करतो. हो ऐका ना. हो मी काही हो, नाही. अहो, हे माझं धंदा आहे. क्या बात. सुपर हिट कॉन्सेप्ट आणि परफॉर्मन्स दारुंगा. क्या बात है. मजा आ गया. सही. यमी परफॉर्मन्स. अरुण दादा मला असं वाटतं की एका रुचकर आणि चविष्ट रेसिपीचं तुम्ही महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहात आणि ह्याच्यात पण होतात. डोळ्यांनी केलेला अप्रतिम होता. निव्वळ कमाल. आणि आजपासून मी फ्रँकीला फ्रँकी कधीच नाही म्हणणार आहे. फ्रँकीला मी फ्रँकलीच म्हणणार आहे. खूप मजा आली. साधी सरळ सोपी कॉन्सेप्ट होती आणि तितक्याच साधेपणाने तुम्ही ती सादर केलीत. बनेचं पण खूप कौतुक. छोटासाच पार्ट होता पण त्यांनी तो खूप इम्प्रेसिव्ह केला. आता सगळं जाऊ दे. एक टोस्ट सँडविच पाठवून द्या प्लीज. सुपर. थँक्यू सो मच गाईज. मंडळी आपल्या हास्यजत्रेचे कलाकार सोशल मीडियाच्या ट्रोलिंगलाही जेवढे घाबरत नाहीत त्याहून कितीतरी पटीनं जास्त ते शालू मालू फक्त समोर आल्यावर घाबरतात. चला बघूया आज या दोघी कोणाची फिरकी घेतायत ते. किती भारी ना ग प्रिया. म्हणजे प्रेम असावं ना आयुष्यात तर हे असं असावं. म्हणजे शाळेपासून ते एकदम डायरेक्ट लग्नापर्यंत. बापरे. नाही तर माझं प्रेम कॉलेजमध्ये तेटी गेटी लागली. ठीक आहे मिळणार. तुला पण मिळणार. असं पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जाणारं प्रेम तुला मिळणार. शिवा शेवटी तू कोण आहेस? शिवाली तर परब. जाऊया का आपण आता? का? लेट झालं. उद्या सकाळचा कॉल टाइम आहे. शूट आहे उद्या. आपण जिच्यासाठी आलो ना तिच्या आईने सांगितलं की थोडा वेळ थांबून जा. ते फॅमिली फोटोज काढायचे आणि गिफ्ट पण द्यायचे आपल्याला त्यांना. कशाला गिफ्ट वगैरे उगीच करत बसतात. हो मागे चेतू आलेली ना तर 15 Pro दिलेला तिला. 15 मिनिटं थांबू शकतो आपण. हॅलो मॅम. हॅलो. हॅलो. ये. नाही मॅम फोटो नाही काढायचा आहे. ऑर्डर घ्यायला आलोय मॅडम. मॅम काय खाणार? गुलाबजाम जिलेबी काय घेणार? नाही मला काही नको. मी ऑफ शुगर आहे. डाएट. ओ सॉरी मॅम. मॅम तुम्ही? मला व्हीगन क्रीम ऑफ पंपकिन सूप आण. मॅम हे खाल्लेत तुम्ही? नाही म्हणजे मी घेऊन येईल पण ते हेच का? म्हणजे तुम्ही सांगाल तसं मला त्यासाठी. मी पण डाएट वर आहे तर मी हेच खाते. मी बघितलंय कसं असतं. मला माहिती आहे हे. सॉरी मॅम. सो सॉरी. माझ्या लक्षात राहिलं तर मी नक्की आणतो मॅम. पाठ करावं लागेल. बरं. एक मिनिट. दे मी काढते. नाही फोटो नाही काढायचा मॅम. हॅलो सदाशिव भोजनालय. एक मिनिट मॅम काहीतरी सांगतायत. एक मिनिट. अरे तिथे नाही मिळणार हे व्हीगन क्रीम
क्रीम ऑफ पंकिन सूप तिथे नाही मिळणार आहे. ऐक ना झोमॅटोवरनं वगैरे ऑर्डर नाही राहू दे, नको गय. अगं ठीक आहे असू दे करेल ना तू. कुठे शोधत बसणार आहे? नाही काय नाव त्याचं? वीगन क्रीम ऑफ पंकिन सूप. वेगन. मग मॅडम मी एक काम करतो तुमच्यासाठी, तर मी वेगन जातो ना, वेगन येतो. तुमच्या पद्धतीची कॉमेडी मॅडम है ना. वेगन येतो. जा 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 असंच वेगाने जा 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 आणतो मॅडम, आणतो. जा जा जा. आपण खरंच हे असं करतो हास्य जत्रेत. हो ठीक आहे, थोडा वेळ थांबूया. आणि पण बरं आहे लग्नात ना, या लग्नात त्रास नाही झाला आपल्याला. हो ना? खरंच, म्हणजे कोणी ओ कॉमेडी अशी हाक नाही मारली मी. हो यार. आम्ही रोज रात्री तुमचं बघतो असं तरी कोणी म्हटलं. नाहीतरी आमच्या लहान पोरांना शिवाली बिवाली करून दाखवा. आवाज काढून दाखवा ना. कंटाळा येतो. मी खूप खुश आहे. पण ये शालू काय ग मालू, मागाशी एक माणूस मला रसमलाई बोलणार नाही तर काय, ज्याला बघावं त्याला नुसती ताडत असते, समोरचा पिघळणार नाही मग काय होणार ग. माझे डोळे तेवढ्या स्पीडने फिरतात, त्याला मी तरी काय करू, आवर घाल. ये मालू चौथं ताट्या तुझं हे काय ग, गुलाबजाम कमी घेतलेस, शुगर कमी सांगितली आहे ना म्हणून 5च घेतली आहे. अगं पण चौथं ताट आहे, 4 5 20 गुलाबजाम खाल्ले आतापर्यंत. एवढं खातेस तरी त्या वेटरला ठोसा मारलास ग नाकावर मालू. ठोसा मारू न तर काय करू, कसा बोलला बघितला तो. काय बोलला, एवढी भूक लागली काय मेट्रोचं काम करून आलाय तो मी. मला तू थांबवलं नसं अजून एक मारला. पण काय चुकीचं काय बोलला ग तो. काही हा चांगला आहे. चांगला आहे ना? हा टाकतो. हा चालेल. तुझं दुसरं मला टॅग कर. ये शालू, ह्या त्याच आहेत काय ग. पण ग अगं तो नाही का मरणाचा हसवतो तो कार्यक्रम, हे हास्य जत्रा काय ग. त्याच्यातल्या त्या दोघी नाही काय ते शिवाली इंदिलकर आणि प्रियदर्शन परब. हॅलो हाय हाय. त्याच आहोत आम्ही, फक्त नावं जरा चुकली आहेत. काय ही शिवाली परब आणि मी प्रियदर्शिनी. इंदिलकर नाही, इंदलकर. चांगले बाय माझे, चांगलं वाटलं ग तुला भेटून, पण चांगलं वाटलं. भारी वाटलं. थँक्यू भारी वाटलं थँक्यू आजी. थँक्यू भारी वाटलं. भारी बाय ग. काय त्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये बाय बाय माझे बाय. खरंच काय मस्त दिसता तुम्ही, आणि काय मस्त दिसता. पण नाही ना ए मालू काय पण खरंच मस्त दिसता. बावल्या दिसता एकदम. आणि तुम्ही त्या छोट्या मुली करता ना, एकदम खोट्या वाटतात. नाही खरं. आणि त्या मध्यमवयीन बायका करतात त्या पण खोट्या वाटतात ग. मालू ग काय बोलतेस तू, असं बोलतात काय. ए नाही ग ए पोरींनो, तुमची चूक नाही ग याच्यात, त्यांचा दोष आहे त्या 2 पोरांचा. 2 पोरं ही तुमचे गोटे मोसवाने त्यांचा दोष आहे. पोरं आता तुम्हाला जमत नाही तर त्यांनी तरी कशाला थोपवायचं तुमच्यावर. बरोबर आहे, नाही तर काय. उघड्या पडतात ना ग बिचाऱ्या. खरंच प्रियदर्शनी इंदलकर
एवढं मोठं नाव आहे ना, पण नावा एवढी पण कॉमेडी नाही करत ती. मग काय खोटं बोलते मी? काय ते बोलते मी? काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. अगं मला सांग, थांब ग जरा, का नाही करत ग त्या हास्य जत्रेत तू काहीच? ऐक ना माझं, ऐक ना, खरं खरं सांगा, दाबतात काही सिनियर मंडळी तुमचं टॅलेंट दाबतात? तो टकल्या आणि तो जाड्या टॅलेंट दाबतो. आम्ही बघितलंय, ऍक्टिंग पण तेच करतात, रिॲक्टिंग पण तेच करतात. तुला तर रिॲक्टिंग पण करायला देत नाहीत. त्रास देतात काय ग? का तुला जमत नाही? मला सांग, हे बघ, मी तुझी आई समज आणि मन मोकळं कर. नाही जमत. मला जमत, प्रिया मला जमत, हा जमतं. मला जमत, मला तुला जमतं. मग काय त्रास देतात? कशाला कोणी, सगळे सपोर्टिव्ह आहेत हास्य जत्रेच्या सेटवरती, कशाला कोणी त्रास देईल? कोणी त्रास देत नाही मला. मग तू का कॉमेडीला त्रास देते? मालू ना काय पण बोलते. बरं झालं मालू तुझं लग्न नाही झालं, नाही तर हनीमूनच्या रात्री नवऱ्याला कॉम्प्लेक्स देऊन देऊन मारला. बरोबर बोलला दाजी, एकदम करेक्ट बोलला. हिला घेऊन जा ना तुमच्या हास्य जत्रेत, तुमच्यापेक्षा तोडेल परफॉर्मन्स. नको नको, ते जास्त खरं बोलतात, सगळे घाबरतील. नाही तसं नाही, नको. ठीक आहे प्रिया, प्रेक्षक आहेत ते. कमॉन कमॉन कमॉन, शांत राहा. ते खरं नाही मी बोलत. शांतच आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. मी शांतच आहे पण. ओके फाईन, शांत. कमॉन. पण काय ग शालू, काय ग मालू, खरंच हिला नाही जमत ग? का ठेवलं हिला शो मध्ये? कष्ट ग, कष्ट. येस, खूप कष्ट करते. कॉमेडी न करायला कष्ट लागतात बाय. हे काय बघ, जास्त बोलते. जास्त बोलताय. मी मला विनम्र म्हणतात याचा मी मान राखते. नाही नाही तर मी खूप बोलले असते आजी. नाही नाही, कष्ट म्हणजे कसं, सकाळची निघते ना ग कात्रज वरून बसने, मग इकडे येते, मला आदग्या आदग्या बोलते. नाही कसं बोलणार ग? ती दोन पोरं खूप चांगली आहेत तुमची. मोठे गोस्वामी, मोठे महातेच ते मोठे सोनाली ते. ये चालू काय ग मालू, तो गोस्वामी बघितलं ज्याला त्याला नुसती. आता ठरव प्रसाद की गोस्वामी ते. नाही ग बाय, दिसण्याच्या बाबतीत ना दोघांमध्ये टप्पाईट आहे ग. मला चूजच नाही करू शकत मी. पण गोस्वामी काय लय दयाळू माणूस ग. दोनदा रिॲक्ट झाली नाही येत काय? नाही आहेत आजी. मग कसं करते ही डायरेक्ट? दयाळू आहेत. नाही ग खरंच, आम्ही बघतो, आम्ही ऐकलंय इंटरव्ह्यू मध्ये लय दयाळू माणूस. कसे मला, मी एक प्रेक्षक म्हणून तुम्ही हे सगळं बोललाय. मी सांगते, मी सांगते की आहेत आमचे गोस्वामी सर खूप छान आहेत, चांगले आहेत. पण ते चांगले आहेत म्हणून नाहीये मी शो मध्ये. हा, मी माझ्या कॅलिबरमुळे शो मध्ये आहे. माझा अभिनय सरांना आवडतो म्हणून मी शो मध्ये आहे. एकही स्किट असं नाही आजपर्यंत की सर स्किट नंतर मला बोललेत की बाळा तुझा अप्रोच चुकलाय. तू धरलाच नसशील ना अप्रोच. मला असं त्यांना कळणार तरी कसं ना, मग मला बघताना असं वाटलं. कॅलिबर वरती शंका घेत आहेत माझ्या. प्रेक्षकांना नाही, तुम्हाला माहित नाहीये ना. नाही मी सांगते ना, तू घे सवय करून, मला नको सांगू. एक बेसिक मी सांगते. मुळात मी बसने येत नाही. हा, मी स्वतःची गाडी घेतली. चांगलं आहे. कार घेतली, कार घेतली. मी कारने येते. आणि मी कशाला मरायला दर शेड्यूलला पुण्यावर नाही येऊ. मी इथेच असते. मुंबईला शिफ्ट झाले मी. इथूनच येते मी. नाही मला गरज पडत. नाही अरे मी खूप केलं यार. मी हास्य जत्रेत मी केलं, बघितलंय. किती कॅरेक्टर्स आहेत माझे. हे मला माहितीये ग बाय. मस्त तुझं एक स्किट ना मी रिपीट वर बघितलं. लूप लागला होता ग मालू मला त्या स्किटचा. थँक्यू. ते ग ज्याच्यात तू दिसलीच नाही. ॲलेक्सा नाही का विंगेतून आवाज दिलास. काय ते केलंस, ते मस्त केलंस. मला रिपीट वर बाय, त्याच्यासाठी तुला उभं राहून टाळ. मस्त. एक
ठेवलेच नाही त्याच्यासाठी उभा राहून टाळ्या वाजवता. बाकीचं तुम्हाला काहीच वाटत नाही. आम्हाला नाही, त्यांना वाटलं पाहिजे, त्यांनी ठेवलं नाही. त्यांना सगळं वाटतं. हास्य जत्रेचे जे कुठले दौरे होतात ना त्या सगळ्या दौऱ्यांना मी असते. सगळ्या दौऱ्यांना मी अँकरिंग करते. बघ तूच ठरव आता. स्किट पण करायला देत नाही तुला, अँकरिंग देतात. नाही ते दोन पोरं हुशार आहेत, त्यांना बरोबर कळलंय कोणाला काय द्यायचं कोणाला काय नाही. प्रिया प्रिया प्लीज, सगळे बघतायत, तू शांत हो इथे. तू इथे बस. शांत हो तू बाय, तसं पाणी त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. शांत आहे. आपण ना ऍक्टर्सच आहोत, आपल्याला हे कॉन्ट्रोवर्सीची सवय असलीच पाहिजे. प्रेक्षक काहीही बोलतील आपल्याबद्दल, आपण ते सहन केलं पाहिजे. प्रत्येकाची चॉईस कळलं गप्पा बस. नाही आवडत. पोरगी समजूतदार आहे ना. ही समजूतदार दिसते ग पोरगी. शांत आहे, शांत. समजूतदार नाहीये. माझ नाही बघ चेहऱ्यावर. कसा असेल, अजून कार नाही घेतली ना तिने. काय ग शालू, काय ग मालू, हिला पेमेंट कमी मिळत असेल काय ग. काय बोललीस, पेमेंट कमी मिळत असेल. ती लहान मुलगी करते पण तशीच ना. डायरेक्ट तोंडावर. ए बाई, मी काय कोणाला घाबरत नाही. मी आहे ते बोलते. नका घाबरू कोणाला. काही गरज नाहीये कोणाला घाबरायची. पण फक्त तुमचं ते वय बघून आम्ही दोघी शांत आहोत प्लीज. आणि मी खूप चांगली लहान मुलगी करते, व्हेरिएशन देते लहान मुलींमध्ये, आणि पगार तर उत्तम आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. नवीन घर पण घेतलंय मी, आणि मला गाडीची गरजच नाहीये ना, कारण मला वाटतच नाही गाडी घ्यावीशी. दॅट्स इट. इतकं सिम्पल आहे आजी हे सगळं. बाय ग, काय पोरगी एकदम चुटचुटीत आहे ना. पटपट पटपट बोलून टाकते. आटोपशीर आहे, आटोपशीर. नावासारखीच आटोपशीर. शिवाली परब, संपली कॉमेडी. ठीक आहे. जास्त होत आहे आजी तुमचं आता. प्रेक्षक आहे. जास्त करणं. मुलाची आई कुठे. प्रेक्षक आहेत ना, ट्रोलिंग करणारच. आपण ऐकून घेतलं पाहिजे, सवय केली पाहिजे ना. शिवा ऐक आता, ऐक. ये पोरींनो, काय ग ती हंडी नाही आली तुमच्या बरोबर. काय काम करते तर तिच्यासाठी ना. खरंच बाय उभं राहून माझी. मी तर ना हंड्यासाठी बघते महाराष्ट्राची हास्य जत्रा. काय आवली लावली कॉलेजचं स्किट एक दिवस केलं होतं तिने, नर्स केली होती, तिच्यामुळे स्किट उठलं माहितीये. तुम्ही बोलताय समीर चौगुले टीम वर्क ने पाडलं. काय ती तोंड केलं, मला तर बाई करता पण येत नाही. आणि ते नाही काय, ते एक स्किट होतं ते मंदबदक वालं, घसरून घसरून कॉमेडी केली. ज्याच्यावरती हसून हसून मरताय ना, ते ठरलंच नव्हतं स्किट मध्ये. मराला शायनिंग मारायला घातली ती हिल्स, आणि अशी घसरून पडली स्किट मध्ये ती. बाय ग, न ठरवता पण ती कॉमेडी करते. तुमचं काय ग होणार ग. नाही तुम्ही राग नका म्हणून घेऊ. कसं आहे की तुम्हाला हांडी आवडते, तुमची चॉईस आहे. ती खरंच उत्तम काम करते, खरंच चांगलं काम करते. आम्ही आवडत नाही म्हणजे आम्ही वाईट करतो असं नाहीये. तसं नाहीये. असं नाही बोललो. बाकीच्यांना आवडतं की आमचं काम. खरंच आवडतं. सॉरी ए नाही, सॉरी ए असं नाही ग. चांगलं करते ग तू काम. हे बघ, आपल्याला ऍक्टिंगचा एक भाग येतो, एक भाग येत नाही. आता ती केलीस, ती पिक्चर केलीस, ती फुलदाणी. हे चांगलं आहे. खूप बेसिक चुकताय, खूप ठरवून चुकताय तुम्ही. फुलराणी कसं फुलदाणी म्हणाल. ऐक माझं, ती केलीस ना, काय काम केलंस ग त्याच्यात. हे नाही ग, त्या पिक्चर साठी तुला उभं राहून टाळ. खरंच बाय माझे काटा आला अंगावर. नाही काय ती भोजपुरी बोललीस ग त्या. बाय माझे त्याच्यासाठी तुला उभं राहून टाळ्या. स्टँडिंग ओवेशन. अगरी भोजपुरी मधला फरक कळत जाऊ दे. नाही एवढं कसं का बोलते. मी खरं सांगू का, मनापासून आवडला, चांगला केला फुलराणी. चांगलं केलं, चांगलं. आणि हे शिवालीने पण केला होता ना पिक्चर. मी बरेच केलेत आजी. तुम्ही कोणता बघितलाय. नाही, मी एकच बघितला, बाकीचं बघायचं धाडस नाही केलं मी.
हे कोणता ग तिचं नाव काय? अगं तो पिक्चर तो प्रसाद ओकांनी केला चंद्रमुखी, त्याच्यात काम केलं ना तिने. चल काय पण चेष्टा करते. मी दोनदा बघितला, मला एकदा पण नाही दिसली ही. अगं पहिल्यांदा तू गेलेलीस ना पिक्चर बघायला, तेव्हा आजची चिंकलीस तेव्हा ती आणि दुसऱ्यांदा गेलीस तेव्हा अगं बाई वेफर पडलं ना ते निघून गेल. काय बोलते? काय ग रोल कोणता होता? लहान पोरीचा. मग बरोबर केलं प्रसाद ओकने, रिस्कच नाही घेतली. बरोबर प्रसाद ओकना म्हणून बाय शालू काय ग मालू, लहान पोरगी करायची म्हणजे त्या वनीसाठी ना उभं राहून वेगवेगळे कॅरेक्टर करते ग. काय लहान पोरगी करते. आता हे बघ काढा दिसला खतरनाक. बाय माझ्या आहे ते बोलते बाय, मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. पण आई शपथ सांगते वनी एक नंबर लहान मुलगी करते. नाहीतर ही ग 12 खडीच सण असता तर हिचं काय झालं असतं. चांगलं झालं असतं माझं. सण असताना तरी लहान मुलगी केली असती. असं जत्रा बघता ना तुम्ही, वेगवेगळ्या लहान मुलगी केल्यात वेगळ्या वेगळ्या भाषेतल्या. ती वनिताचं काय कौतुक सांगतो तुम्ही. थांबा जरा. काय करते ती वनिता? वनिला शानी आहे, तिच्या नादाला लागायचं नाही एवढंच करते ती. मी वेगळ्या वेगळ्या भाषेत. आणि तो समीर दादाचे स वरून रिॲक्ट होतो ना, ते कॉमेडीसाठी फनसाठी करतो आम्ही, कळलं ना. लोकांना हसायला यावं. सोड ना कुठे. एक मिनिट. आणि ते प्रसाद सर आहेत ना, ते मस्करी म्हणून लहान मुलीची 650वी लहान मुलगी असते, त्या प्रसाद ओकला सांगायला पाहिजे. तुला सांगते प्रिया, शिवा माझ्या पप्पांना रिक्षा चालवतात, एकदा येऊ द्या रिक्षा समोर. नाही टाकलं ना. शिवा ऐकलीत ना कोणतरी. स्वतःचे किस्से मोठे करण्यासाठी आर्टिस्टचं करिअर बरबाद करतो माणूस. ए बाय एवढं त्या हास्य जत्रेत केलं असतं तर कुठच्या कुठे गेली असती ग. गंमत केली, जास्त चांगलं केलं. जास्त होतंय. नाही सॉरी, खरंच जास्त होतंय. नाही पण आम्ही खरं खरं सांगितलं ती वनी बापरे लय भारी करते ग. आम्ही ऐकलंय इंटरव्ह्यू मध्ये. मला वाटत आई आपण निघूया. या आणि काय ग शालू, काय ग ती नम्र बाय माझे. एवढ्या माझी तर बाई लायकी नाही म्हणून मी कानाच्या बाळीला हात लावला. बाई नम्रता संभ्रेर नाही मालू मी ना कुठेतरी वाचलंय. डेंजर काम कर. सामान्य लोकांनी ना एवढ्या मोठ्या सेलिब्रिटींबद्दल बोलायचंच नाही. खरंच काय बाय काम करते. तिला स्टँडिंग ओवेशन बाय. गोट आहे ग ती, गोट आहे. नका करू हे. खूप करताय, खूप करताय. ठीक आहे सोड, जाऊ दे. तू थोडं तरी कर बघ जमतंय का. नाही बोलतोय आपण. मोबाईल घे. मला नको कुठलं गिफ्ट. सांगते मृणालच्या मिळालं ठीक आहे. ए नाही ग, ए बाय माझे बस. ए असं नका. नाही नको. नाही तुम्ही चांगले आहे ग, मस्ती केली ग, शांत हो ग. ए बाय ए तुम्ही चांगले आहे ग, चांगली आहे ग बाय तू. ए ऐक, कोणासाठी करता ग? कोणासाठी करता? घरच्यांसाठी करता ना. मग घरचे तुम्हाला कधी बोलत नाहीत? थांबा. बास करा. बोलत नाहीत. यश ए म्हाताऱ्यानो, आता ना मी दोघांच्या ना भान वाजवी ना. दाखवीन कल्याणची कोळशेवाडीची आहे मी. जास्त होत आहे तुमच्या त्या प्रसाद वाकला तर. कशाला खजरतेस? असं दोघांचं कशाला काढतेस? माझ्या पप्पाच्या रिक्षा समोर नाही दोघींना टाकलं ना. नाव नाही लावणार आहे. सांगपणा ए ऍक्टिंग करू नको ग. गुलाबजाम घेऊन आली लेडी सांता क्लॉज असा. आणि त्या नम्रताचं कौतुक काय सांगते ग. नमा नम्रता आहे. पंच दिले की नम्रता आहे. रिसिव्हिंग एंडला असली की आउट आहे. ती नमा ठमा आहे ना, स्टेजवर असली ना की अशी भारी असते. स्टेजच्या मागे येऊन बघा
आहे ग मम्मा. नको असं करत असते. कळलं ना, माझ्या नादाला लावू नका. अशी वाजन फान फान फान. कळलं ना. सोड. माझं पण सेम आहे सगळं, पण मला असं बोलता येत नाही. चल. सॉरी कशी ग बोलते ग? घाबरता काय ग? घाबरता काय? कशाला बोललीस ग एवढं? जाऊ दे बाय. खऱ्याची दुनिया नाही राहिली ग मालू. काय ग ही बाय? ह्या पण आजकालच्या पोरी जळतात ग. वही काढू? हिशोबाची वही काढ आपली. बघ ग कोण राहिलाय. ये शालू हा बघ. अगं हा तोच आहे ना. तो नाही का असा? ये हा राहिला. क्या बात है. तुम्हा सगळ्यांसाठी उभं राहून जोरदार टाळ्या. स्टँडिंग ओवेशन. सुपर हिट रोस्टिंग. किती हसलो. गाल दुखायला लागले. भारी भारी परफॉर्मन्स. येस प्रसाद दा. क्या बात है. वा वा. रसमलाई आपल्या वनिता लाजवाब. म्हणजे असं काही बोलण्यासारखं तुम्ही शिल्लकच नाही ठेवलं. म्हणजे जेवढी विशेषणं मराठीत असतील कौतुकास्पद ती सगळी मी वापरली असं तुम्ही धरून चाला. म्हणजे अप्रतिम, लाजवाब, बहारदार, सदाबहार, धुमाकूळ, धमाकेदार असं सगळंच. म्हणजे कहर कहर आणि आय लव्ह यू. क्या बात. वाव. सही. सुसाट परफॉर्मन्स होता. एकतर 4 पोरींना हे स्टेज तोडताना बघून मला इतका आनंद होतो. नारी शक्ती जिंदाबाद असं म्हणावं असं वाटतं. आणि फार सुंदर परफॉर्म केलं तुम्ही. मला श्रमेश प्रथमेशसाठी पण आपण एकदा जोरात टाळ्या वाजूया. त्यांनी लिहिलं होतं हे प्रहसन आणि फार सुंदर लिहिलं होतं. तुमच्या दोघींच्या स्पिरिटला माझा सलाम आणि हॅट्स ऑफ. खूप छान रिसीव केलं. मला असं वाटतं ॲक्टिंग हे गिव्ह अँड टेकचं मीडियम आहे आणि असा गिव्ह अँड टेक इथे होतच असतो. पण आज त्याला 4 चांद तुम्ही लावलेत. फार मजा आली. वने आणि नमा इनक्रेडिबल. म्हणजे क्रेझी. काय त्याला याची कशी अवस्था झाली होती तशी आमची होते तुम्ही आल्यावर. त्यामुळे आता ह्या पर्सनॅलिटीज अशा म्हणून रजिस्टर झाल्यात आणि ते तुम्ही क्रिएट केलंय. म्हणजे तुम्ही आलात की आज कोण असं जे एक धस्स होतं ना पोटात हे तुम्ही क्रिएट केलंय. आणि हे याचं श्रेय तुमच्या परफॉर्मन्सला 100% आहे. कारण तुम्ही तो पहिल्या दिवसापासून बांधत इथंपर्यंत आलाय. सुपर परफॉर्मन्स. फार मजा आली. दत्तूचा पण छोटासा पार्ट होता पण त्यांनीही तो खूप सुंदर केला. फार मजा आली. गर्ल्स आय लव्ह यू. आय एम प्राऊड ऑफ यू. मंडळी, सख्खे वडील आणि मुलगा यांच्या नात्यात सुद्धा जनरेशन गॅपमुळे वाद होतात. आता तर इथे सावत्र वडील आणि मुलगा येणार आहे. त्यामुळे चला बघूया आज इथे काय घडतंय तेच दाखवायला मंचावर येतात दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि विरोधाचे नवे फंडे ईशा डेहाना. हॅलो 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 MSJ मॅरेज अँड फॅमिली काउन्सिलिंग. हॅलो, अरुण कदम बोलतोय. बोला बोला पण समजेल असं बोला. जरा टोकडे जायले म्हणणं उंच लेंगा करून मिळेल काय? माझं नाव उंच लिंगे म्हणून उंच लेंगा करून देऊ प्लीज. मी आधीच सांगतो मी डॉक्टर नंतर आहे, मी पहिलवान आधी आहे. अरे मी बोलायचं ना, माझ्या पोरांबरोबर WWE खेळायला याल का तुम्ही? अरे तुम्ही बाय ना बोल गाबण्या, तुझी तंगडी उच्ची करून तुला भितडावर फेकून देईन मी. हे फोन
जाले टेलर लोक पण लयच भाव खायला लागले. फोन ठेवल्यावर पण बोलायचे. हद्द आहे म्हणजे. काउन्सिलिंग या शब्दासाठी ना जनजागृती केली पाहिजे. जनजागृती. काउन्सिलिंग म्हणजे काय, त्याची गरज काय. डेंजर लोक असतात ते. काय एक एक असतात ना नमुने. काल एक फोन आला, ते म्हणाले जापानी तेल मिळेल काय. काय समजतात काउन्सिलिंग म्हणजे काय माहिती. येडे. एक्सक्यूज मी. या या डॉक्टर उंचलिंगे. हा मीचे मीचे. या 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 बसा बसा. हॅव अ सीट. या या बसा 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 ना. प्लीज 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 हॅव अ सीट. केस बघा. या बसा बसा बसा. हे बाहेर गाडीत थांबले तरी चालतील. वाय म्हणजे आपल्या काउन्सिलिंग मध्ये ड्रायव्हरचं काय काम. हजबंड आहेत ते. हजबंड. अरे बापरे. हजबंड. आय एम सॉरी हजबंड. Look what he's saying. ओंकार. He thinks he's a driver. You are making fool of yourself, Mama. ओंकार, show some respect. I will not show any respect to him. He is your father. He is not my father. He doesn't belong to our family, Mama. काय काय बोललास तू. You don't belong to our family. तू बिलोन कोणाला बोललास. तुझी हिम्मत कशी झाली मला बिलोन बोलायची. काय तुम्हाला कळतंय. तुम्ही काय विचारताय तुम्हाला कळतंय. ए वासाड्या मी अनपढ नाहीये. मला सगळं कळतंय. काय बिलॉंग म्हणजे काय. मग बिलोन म्हणजे काय. त्याच्यावर एक गाणं आहे. बिलोनची नागीत निघाली नागोबा डुलायला लागला. मी नागोबा आहे. ए वासाडा इकडे बघ. ए वासाडा इकडे बघ. मी नागोबा आहे. He is calling me Wasada. That is fine. But I can't call him Bilon. ऐका ना. शांत व्हा. You're making fool of yourself. हॅलो. तुम्ही काउन्सिलिंग सेंटर मध्ये तुमच्या घरी नाहीये. बिलोन बोलतो मला. नाही बघा तुम्ही भांडणं मिटवायला आले ना. भांडणं मिटवायला आले का भांडणं करायला आले. सॉरी मॅडम तुम्ही सांगा की प्रॉब्लेम नेमका काय. मी सुरुवात करते. मी सांगते. बरं. मी ईशा वडनेरकर. बरं. हे माझे मिस्टर प्रभाकर मोरे आणि हा मुलगा ओंकार राऊत. आमच्या घरी. एक मिनिट. आई वडनेरकर, बाप मोरे आणि मुलगा राऊत. सॉरी ऍक्च्युली हा माझा दुसरा नवरा आहे प्रभाकर मोरे. बरं. माझे मिस्टर गेले त्याच्यानंतर मी यांच्याशी लग्न केलं आणि हा माझ्या पहिल्या मिस्टरांचा आणि माझा मुलगा. अच्छा. त्यामुळे त्यांचं आडनाव राऊत होतं त्यामुळे हा राऊत. अच्छा. मी लग्नानंतर आडनावच बदललं नव्हतं त्यामुळे मी माहेरचं आडनाव लावते वडनेरकर आणि हा आधी पण मोरे होते त्यामुळे ते मोरेच लावतात. आता कळलं मला की हा तुमचा दुसरा नवरा आहे. हा पहिला मुलगा आहे आणि याचा बाप तिसरा आहे. माझा बाप तिसरा का असेल. नाही मी पहिल्या बापाचा मुलगा ना. माय फादर विल बी द फर्स्ट. नॉट सेकंड नॉट थर्ड. फर्स्ट. थर्ड कधी येईल जेव्हा सेकंड मरेल तेव्हा. पण हा मरणार नाही. एक मिनिट जाऊ द्या. शब्दशः अर्थ घेऊ नका. तिसरा म्हणजे वेगळा आहे बाप असं म्हणणं होतं. पहिला बाप हे नाहीयेत या अर्थाने. तर माझ्या लक्षात आलंय की सावत्र बापलेक आहेत बुवा. मग ह्याला कळलं. ह्या वासडाला अजून कळलेले नाही आहे. मला कशाला कळायला कळायला नको तुला. कशाला कळायला कळायला नको. मी तुम्हाला बाप मानत नाही. माझा बाप एकच आहे. पहिला. नॉट सेकंड नॉट थर्ड द फर्स्ट. आला मोठा. अरे तुझा बाप ना लय मोठा शहाणा होता. माझ्या बापाबद्दल काय बोलू नका. शांत रिलॅक्स. असंच करतात हे सतत भांडत असतात. मी खूप प्रयत्न करते हो की यांचं बॉन्डिंग व्हावं पण नाहीच. हे काहीच होत नाही. हे सतत भांडत असतात म्हणून शेवटचा उपाय म्हणून मी तुमच्याकडे आली आहे. व्हेरी गुड. काय बऱ्याचदा सावत्र मुलं आणि पालक यांचे जमत नाही. इट्स क्वाईट नॉर्मल. व्हॉट इज नॉर्मल इन दिस. मला काय बोलला हा पहिल्या भेटीत. काय पण बोला. वासाड्या तुझी आय चिकनी आहे असं बोलतो मला पहिल्या भेटीत. बरं नाही दिसत. ते विचित्र आहे. ॲबनॉर्मल आहे असं. नाही ह्याच्या आईला कुठं बोललो मी. मग मी माझ्या बायकोला बोललो चिकनी आहे. लाडा देऊ नका जास्त. थोबड बुडी जाऊ. येडा करून टाकला नाही. मॅडम हे तुमच्यावर असं का बरं चिडतायत आणि का बरं असं बोलताय. असंच प्रेम आहे त्यांचं. आय लव्ह हिज अग्रेशन. आय लव्ह यू. विचित्रच बॉन्डिंग आहे बा. तुम्ही आहे ना ऍक्च्युली तुमच्या मुलाला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे काय. मी ह्याच्या बरोबर मित्रासारखा वागायला जातो पण ह्याला कळायला नको.
त्या दिवशी मी ह्याच्या खांद्यावर हात टाकला बरं. आणि बरं जरा फेर फटका मारून येऊया हा. तर बघतो तर काय खिडकीमध्ये परबीन उभी का नाही एवढं ओमक्या परबीन बघ परबीन अरे केस असे मोकले सोडलेले असे केस विंचरते काय नजागत होती म्हटलं बघ वसाड्या जरा बघ तर हा माझ्या चिडला का नाही चिडणार मी तुमच्यावर काय चिडण्यासारखं त्याच्यात चिडण्यासारखं ही लव्स माय मदर आणि ही शोईंग मी अनदर गर्ल वुमन इट्स ओके प्युअर हार्ट आहे त्यांचं मॅडम मॅडम खरं तर तुम्ही यांना बोलायला पाहिजे हे तुम्ही मित्रासारखं नाही वागत हे सचोर वागत अरे आणि लक्ष नाही 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 ऐका मॅडम मॅडम खरं तर आहे ना तुम्ही लक्षात घ्या की तुमचा जो पोरगा आहे ना तो एका वेगळ्या कल्चरमध्ये वाढलेला आहे ना अच्छा कल्चरमध्ये मला काय कल्चर मी तसं म्हटलं नाही हो मला एक लक्षात आलंय की तुमच्या दोघांमध्ये ना थोडासा असा कल्चरल डिफरन्स आहे ईशा मॅडम तुमचं जेव्हा लग्न झालं त्यावेळेस या दोघांमध्ये झगडे होतील ही कल्पना होती का तुम्हाला कशी असेल कल्पना एक मिनिट हा खरं हसायचं काय होतं एक मिनिट याच्यात हसायचं हे करायचं काय मॅड फेलो ओंकार माइंड युअर टंग नाही तर काय हा स्वतः मला म्हणाला होता आई मला बाबा पाहिजे आई मला बाबा पाहिजे मग काय? I was in SY BCom when I lost my father. मी असं नाही मला बाबा पाहिजे आई मला बाबा मी मच्युअरली सांगितलं होतं हिला की यू शुड लुक फॉर अ कंपॅनियन तुला लाईफ पार्टनरची गरज आहे माझा विचार नको करूस तू कोणाशी तरी लग्न कर करेक्ट म्हणजे हाच म्हणाला ना कोणाशी तरी लग्न कर मी कोणाशी तरी म्हणालो कोणाशीही म्हणालेलो नव्हतो माइंड युअर टंग व्हाय शुड आय माइंड माय टंग ऐका ऐका काउन्सिलिंग करू देता का मला मी काही बोलू का नाही हे बघा मोरे मोरे तुमच्याकडे तो आधी खाजेवणं बंद करा तुम्ही इट्स ओके ऐका तुमचं जेव्हा लग्न झालं यांच्यासोबत तेव्हा तुम्हाला माहिती होतं की यांना एवढा मोठा मुलगा आहे तशी इशूने मला पुसटची कल्पना दिली बरं 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 हा पण कसं आहे मी प्रेमाच्या धुंदीत अगदी मस्तीत होता का नाही बरं बरं हा आय लव्ह प्रेम येणार होतो प्रेमात तिच्या प्रेमात आणि मग आमच्या रोमांच्या जंगलात ही मेट्रो येणार आहे ही साधीशी मला कल्पना पण नव्हती मुलात कसं आहे पण आय एम ॲप्रिशिएट आय एग्री काय आता गुलाबाचं फुल तोडताना काटे येणारच बर तसं डोंबिवलीवरनं वाशीला जाताना शिलफाटा येणारच लाडा देऊ नका लाडा देऊ नका अरे गुच्चू पठाना काय चालू आहे येडा करून टाकला ना येडा पागल करून टाकला अरे मान्य अरे थांबा ना किती हिडकताय तुम्ही मुलगा बाजूला बसलेला आहे 24 तास हेच चालू असतं डॉक्टर वेगळा रोमांस आहे तुमचं मान्य आहे पण बघा पोराची काय अवस्था आहे त्यांना सांगा ना मग जस्ट स्टॉप इट मामा सॉरी बेटा बेटा बसून घे ईशा मॅडम हे बघा या प्रॉब्लेमला जर सॉल्व्ह करायचं असेल ना तर याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे तर तुम्हाला काही हरकत नसेल ना तर एक प्रश्न विचारू जरूर ओंकारचे बाबा कसे गेले ऐन पावसाळा होता धो धो पाऊस कोसळत होता गप्पा बसा माझे वडील कसे गेले ते सांगते ते आणि तुम्ही हे म्युझिक काय देताय आणि तुला पण काय काय गरज आहे सुरुवातीपासून ऐन पावसाळा होता कशाला होता सांग ना महत्वाचं सांग मॅन होल उघडा होता आणि माझे बाबा गटारात पडले आणि गेले काय रे ओंकार सगळा सस्पेन्स फोडला डायरेक्ट व्हॉट सस्पेन्स What are you talking about, Mama? You are telling the story of our father's death, my father's death. Is it a film story? Are you narrating any story? Saying about the surprise. हे बघा मी याच्यामध्ये काहीच बोलणार नाही आहे कारण हे इंग्लिश आहे Just shut up. गप्पा बसा यांच्या बरोबर राहून राहून तू पण फिल्मी झाली आहेस आई ओंकार मी आधीपासूनच फिल्मी होते काय तुझ्या बाबांनी कधी माझा फिल्मीपणा बाहेर येऊच दिला नाही हा इकडे नॉर्मल बोला माझ्याशी बोला काय झालं तुम्हाला खरं सांगते त्यांच्या आणि माझ्या आवडीनिवडी एवढ्या वेगळ्या होत्या ना की मला माझा फिल्मीपणा कधी बाहेरच आणता यायचा नाही म्हणजे बघा त्यांना गिरीश कर्नाड आवडायचे आणि मला गोविंदा ते मला दरवर्षी सवाई गंधर्व महोत्सव ऐकायला न्यायचे पण माझे कान तरसायचे अल्ताफ राजासाठी
तुम थोड़े हैं परदेसी. सात क्या खाली बसा तुम्ही खाली बसा. अरे नका झोपू नका ना तुम्ही. झोपायला आले का? घरात आहे का तुमच्या तुम्ही? काउन्सिलिंग सेंटर आहे माझं. नवऱ्याला जरा आवरा. सपोर्ट करतायत ते मला. आणि आता हे बघा, त्यांची इच्छा असायची की मी सत्यजित रेंचा पाथेर पांचाली बघावा. बर बर. पण माझं मन रमायचं कांतीशहाच्या गुंडामध्ये. गुंडा? वाव, व्हॉट अ फिल्म. फॅन्टास्टिक फिल्म. म्हणजे ऑल दिस टाइम मॉम, ऑल दिस टाइम यू वर छपरी. हो, कायमच मी अशीच होते. आणि तुझ्या बाबांनी मला सांस्कृतिक कैदेत ठेवलं होतं. ह्या माणसाने मला मोकळं केलं, आजाद करून टाकलं. ठीक आहे, कळलं. ओ मॅडम नका ना, इकडे बघा ना, मी बोलतोय ना काहीतरी. मॉम जस्ट स्टॉप इट मॉम. हा अँटिक पीस कुठे भेटला तुम्हाला? चायनीजच्या गाडीवर. मी चायनीज खायला जायचो. बर. तिथेही मला भेटली. ही मंचाव सूप प्यायला यायची तिथं, आणि मी मंचुरियन खायला. बर. तर मी मंचुरियन खाता माझ्या लक्षात आलं हिला फ्राईड नूडल्स फार आवडायचे. फ्राईड नूडल्स. मग मी काय करायला लागलो, तिच्या मंचाव सूप मध्ये ना हळूच असे फ्राईड नूडल टाकायचो, गुपचूप टाकायचो. आता नूडल लबाड खाता ना इथे चिकटायचा तिच्या. बर. माय गॉड, काय दिसायचे यार. काय ते सौंदर्य. असं 2 मिनिटं बघतच राहा. आय लव्ह सौंदर्य. मला असं वाटायचं ना, हळू ह्या नाजूक बोटाने तो नूडल्स आहे ना हळूच असा काढायचा आणि हाऊ डेअर यू, व्हॉट इज दिस. असं करता करता हिने माझं मंचुरियन कधी केलं कळलंच नाही. स्टॉप इट मामा, डोंट डू दिस. मंचुरियन कधी केल्यावर यू आर सेइंग प्रभा. ऑफ कोर्स, हाऊ कॅन आय स्टॉप, हाऊ कॅन आय. असंच एक दिवशी त्या चायनीजच्या गाडीवर असताना अचानक फ्राईड नूडल्सचा दिल बनवून त्यांनी मला प्रपोज केलं. बापरे. आय लव्ह यू. शादी करूगी. आय विल मॅरी यू. इथे प्रपोज मार. मला सर, मला काय करायचं कळे ना. मला असं झालं, काय करू. पण अचानक माझे एक्स हसबंड कावळा बनून त्या चायनीजच्या गाडीवर आले आणि अचानक कार अशा मला सायन्स द्यायला लागले. एक्स हसबंड? हो. मला असं झालं की हे म्हणतायत तर करायलाच पाहिजे. मग यांनी साईन नसती दिली तर मी अजिबात लग्न नसतं केलं यांच्याशी. हे खरंय? दादांत खोटं आहे. दिस इज अ पथेटिक लव्ह स्टोरी आय हॅव एव्हर हर्ड इन माय लाईफ. ओंकार, खरं सांगतेय मी. का कुठला कावळा कार असं का म्हणेल? गाव करतो की नाही कावळा? कुठल्याही साईन मिळालेल्या नाहीये त्यांना. यांनी साईन ओढावून घेतलाय स्वतःकडे. अरे खुदा का खौफ करो, भगवान से डरो. प्लीज बी अफ्रेड ऑफ गॉड यू फुलिश पीपल. शांत हो. ओंकार शांत पाणी. आय एम नॉट लाइंग. अरे काय तुमच्या तुमची ही जी चायनीजच्या गाडीवरची जी लव्ह स्टोरी आहे ना, त्याला माझा शेजवान सलाम. काय मी इतकी वर्ष काउन्सिलिंग करतोय, फ्राईड नूडलवर पटणारी बाई पहिल्यांदा पाहिली मी. आहेतच तसे. अरे ज्याचं नावच मुळे टाइमपास आहे त्याच्यावर एवढा सिरियस डिसिजन घ्यायला, एक तर वाघाचा काळीच तरी पाहिजे, नाही तर गाढवाचा बिंडोकपणा तरी पाहिजे. गाढवाचा बिंडोकपणा आहे डॉक्टर. ठीक आहे. अरे करू दे ना त्यांना, जाऊ दे ना. किती कच्चा करतोय, मरून जाशील एखाद दिवशी. मोरे तुम्ही काय करता? मला प्रेम करायला आवडतं. ते दिसतंय मला. प्रेम करायला आवडतं. अरे नका लाजू नाव तुम्ही. इवन खावल्यासाठी, अरे इकडे बघा मी बोलतोय ना, खावल्यासाठी पोटा पाण्यासाठी काय करता? खूप काम आहे माझ्याकडे. काय? मी फार बिझी असतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे रस्त्यावर गाड्या चालतात बघा, त्यांच्या हॉर्नचे आवाज ऐकले कधी तुम्ही? त्या आवाजावर मी ओळखतो हा ट्रक आहे, ही रिक्षा आहे, हा टेम्पो आहे. हे काम आहे? काम म्हणजे कामच आहे. दिवसभर कामच असतं मला. ते काहीच नाही. म्हणजे बाहेर बघा असं दुरीवर कपडे वाळत घातलेले असतात, त्याच्यावर मी सांगू शकतो ह्या घरात किती माणसं राहतात ते. सॉलिड. म्हणजे माझं लय डोकं चालतं. पावसाळ्यात त्याला विचारून नो. काय पावसाळ्यात पावसाळ्यात एवढी गंमत असते ना. काय करता? काय झाला, कोण असा बाईक पार करून गेला ना की मी हलूच ब्लेड काढतो आणि त्याची शीट फाडतो. काय मजा येते ना. अरे म्हणजे पाऊस पडला की ती स्पंज तो भिजतो, तो येऊन बसला की तिची पॅन्ट ओली होती. बघ तो शिवा काय देतो, ऐकायला एवढी मजा येते ना, लय आनंद मिळतो मला. पाऊस रिकाम टेकडा आहे, अंगात किडे पण भलते आहे. यू जस्ट डिवोर्स हिम मॉम, आय एम टेलिंग यू, नाहीतर आय विल किल हिम. तोंड सांभाळून बोल ओंकार. खूप केलाय त्या माणसाने
तुझ्यासाठी. दुबईच्या शेख कडे चिकटवण्यासाठी मित्राकडे शब्द टाकलाय त्यांनी. अरे पण मला नाही चिकटायचंय दुबईच्या शेख कडे. मला का चिकटायचं असेल दुबईच्या शेख? आय डोंट वॉन्ट टू चिकट ऑन दुबई. अरे नाही ना, मेरे को नहीं चिकटना दुबई के शेख के पास. अरे सगळ्या भाषांमध्ये सांगतो का आता? एक मिनिट, हा माणूस रिकामटेकडा आहे. तू काय काम करतो? आय एम फाइंडिंग अ जॉब राईट नाउ. आय डोंट हॅव अ जॉब. मॅडम तुम्ही काय करता? आय एम अ होम मेकर. अरे मग पैसे कोण कमवतं? हे तुमचं घर कसं चालतं? याच्या बाबांनी जाण्याआधी याच्या नावाने खूप FDs करून ठेवल्या होत्या. हा, मग जशी गरज पडते आम्ही FD मोडतो. माझ्या बाबांनी माझ्यासाठी ठेवलेल्या पैशांवर हा भिकारा जगतोय. हा जगतोय. मला माहित नाही. आय जस्ट डिवोर्स हिम, अदरवाइज आय विल किल हिम. आय विल किल हिम. अरे बाबा जरा शांत बस ना. तुझ्या भविष्याची काळजी मला, तू कशाला काळजी करतो? तुझ्या माझ्या भविष्याच्या पैशावर तुझं भविष्य चाललंय. मला सांगू नकोस. तू डिवोर्स देतेस की मी मारून टाकू ह्याला? काय बोलतोस तू? मारून टाक. दुसऱ्या नवऱ्याला पण मारून टाक. मग नवरा शोधत फिरते मी आयुष्यभर चायनीजच्या गाड्यांवर. हो मॅडम, सगळे नवरे काय चायनीजच्या गाडीवर नाही मिळत. तिथे मंचुरियन मिळतं, नूडल्स मिळत, ते मिळतं. का नवरा शोधायची जागा आहे का ती? बरं शोधून शोधून काय शोधला हा दलिंदर? एक्झॅक्टली. अरे चुरगळलेल्या पन्नी सारखा चेहरा आहे त्याच्या. एक्झॅक्टली. तुला काय कळतं रे प्रेमाची नाही जागत? मला अरे प्रत्येकाच्या नशिबात नसतं हे प्रभाकर मुलाचं अफगाणी प्रेम. काय अफगाणी प्रेम? येस दलिंदर. येस अफगाणी प्रेम म्हणे. येस वन मिनिट. सिट. अफगाणी प्रेम. शट अप. हा हॅलो. हॅलो सानिया. हॅलो सानिया. हा बघ हे काम कर. बघ मी तुला काय सल्ला दिलाय बघ. लग्न म्हणजे खेळ नव्हे, लक्षात घे. हा खायची गोष्ट आहे काय? भातुकले तर खेळ तू. हा मी सांगितलंय तो सल्ला लक्षात ठेव. काय नाही तो मी ओळखतो त्याला, काय काम धंदा नाही. हा तू बिंदास लग्न करून टाक. हा चांगला बघ. हा चल ठेवतो. चल सस्पेन्स. बाय. काय ते? कोण सानिया? सानिया म्हणजे माझी आते बहीण. काय आत्ते बहीण? सानियाचं पूर्ण नाव काय? ते सानिया मिर्झा. सानिया मिर्झा. सानिया मिर्झा तुमची आत्ते बहीण आहे? खरं सांगा, माझी गर्लफ्रेंड सानिया मल्होत्राशी बोलत होतात ना? हा बोलत होतो. बोलत. ही वॉज टॉकिंग टू माय गर्लफ्रेंड मामा. हा बोलत होतो. ही वॉज टॉकिंग टू माय गर्लफ्रेंड सानिया. का बोलत होता? काय बोल म्हणजे काय बोलत होता? तिने मला तिला सल्ला द्यायला नको. ती म्हटली माझा ओमकार प्रेम आहे. मी म्हटलं काय काम धंदा करीत नोकरी धंदा नाही, कसा पोट भरणार आहे? तू चांगला नोकरीदार माणूस पकड, त्याच्यावर लग्न कर. या माणसावर लग्न करू का? एवढं सांगितलं. मग ह्याच्यामुळे माझं ब्रेकअप झालंय. तू काही बोलणार नाहीयेस का त्याला? प्रभाकर हे खरंय? प्रभाकर मी काय विचारतीये हे खरंय? आईला नवीन सिरीज मिळाली. प्रभाकर हे खरंय? आहे त्या सिरीज झेपत नाहीये. तुला वाक्य आठवावी लागतात. नवीन सिरीज नवीन सिरीज आणायच्यात आहे त्या करा आधी नीट. मुळात ही सिरीज इकडच्या इकडे ठेचायची वेळ आलेली आहे आता. तुमचा परफॉर्मन्स म्हणजे एकदम अफगाणी प्यार. मंचुरियन केलं तुम्ही. भारी. बघा हासरसे काय म्हणतात. प्रसादा. प्राजक्ता तुला कोणी नूडल वगैरे दिलंय? तुफान जबरदस्त कॉन्सेप्ट होती आणि खतरनाक परफॉर्मन्स होता. का म्हणजे भयानक अतरंगी फॅमिली होती. म्हणजे भयानक अतरंगी. ओमकार टेरिफिक एनर्जी होती आज तुझी. भयानक एनर्जी होती आणि कडक परफॉर्मन्स होता. ईशा फारच वेगळं काहीतरी केलंस तू आज आणि ते फार उत्तम पद्धतीने वर्क झालं. म्हणजे तुझं जे ॲग्रेशनवरचं लाजणं जे होतं ना ते अनाकलनीय होतं. म्हणजे अशी बाई असू शकते असं. पण त्यामुळे ते खूप रंजक केलंस तू जे केलंस ते. त्यामुळे फार मजा आली. मोरे फॅन्टॅस्टिक ॲज युजल. काय कडक तुमचं कातील. जबरदस्त. श्याम्या कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस हे वाक्य
आता जगत विख्यात आहे, जगत मान्य वाक्य आहे, पण ते तू जगतोस. तू जे काही तुझ्या वाट्याला आहे ते इतकं डेड सिरियसली करतोस की त्याला सलाम करावं असं वाटतं. श्याम्या, टेरिफिक, बहारदार, मजा आली. वा, सई. कातिल परफॉर्मन्स, खूप मजा आली. ही फॅमिली परत बघायला मिळायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे तुमची जोडी तर फारच भन्नाट होती. ईशा तुझी आणि प्लॅटॉनिक तुमची. तुमचं काय करायचं हो प्लॅटॉनिक? म्हणजे कुठून येतो हा ॲटिट्यूड? आणि तुम्ही जे बोलता करता ते म्हणजे हे अशक्य आहे. तुम्ही इतकं सहज करता. खूप मजा येते, खूप जास्त मजा येते. मी श्यामदादा, मी तर आधीच ओळखलेलं आहे की तुम्ही हिमनग आहात, त्यामुळे मला काय नवीन रिअलायझेशन नाही आहे. सगळ्यात आधी मी ओळखलंय, त्याच्यामुळे मजा आली. गाईज, कीप इट अप, मजा आली. मंडळी, हास्याचे हे प्रयोग असे चालू राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. आता भेटणार आहोत पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.